नमस्कार, मी राजश्री केतकर. मंत्रसंवादमध्ये आज बघूया श्रावणी सोमवारानिमित्त आणि एखाद्या संकल्पासाठी घरातल्या घरात पूजा कशी करायची याचा सोपा मार्ग. सर्वात प्रथम संकल्प आणि कलश स्थापना करायची. पाटावर तांदळाची रास घालून त्यावर पाण्याचा कलश ठेवायचा. हातात पाणी, अक्षता आणि फूल घेऊन श्रावणी सोमवारानिमित्त माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी मी रुद्र अनुष्ठान 1 वेळा नमक आणि चमक उच्चारणासहित करत आहे असा संकल्प करून पाणी जमिनीवर सोडायचं. नंतर शिवलिंग आणि कलशाची गंध फूल वाहून पूजा करायची. शिवलिंगावर अभिषेक पात्रातून पाण्याची अथवा दुधाची संततधार ठेवायची. पूर्ण झाल्यानंतर शिवलिंगाला मऊ कापडाने पुसायचं आणि पुन्हा चंदन आणि भस्म लावायचं. महादेवाला पांढरी मिठाई अथवा खीरपुरीचा नैवेद्य दाखवायचा आणि सर्वात शेवटी कापूर आरती करायची. आता रुद्रामध्ये नमक आणि चमक यांचे पठण का करतात ते आपण बघूया. रुद्रामध्ये नमक आणि चमक यांचे पठण भगवान शिवाच्या विविध रूपांचे, गुणांचे गुणगान करण्यासाठी आणि त्याचे उग्र रूप शांत करून आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्व प्रकारच्या भौतिक आणि आध्यात्मिक समृद्धीसाठी केलं जातं. यामध्ये प्रथम नमक म्हणजेच शिवाची स्तुती आणि त्याच्या विविध नावांचा आणि गुणांचा जयघोष असतो. आणि चमक म्हणजे मला मिळो असं श्लोकाच्या शेवटी म्हटलं जातं. यात ईश्वराकडे अन्न, संपत्ती, आरोग्य, दीर्घायुष्य, सामर्थ्य आणि आध्यात्मिक उन्नती अशा जीवनातील सर्व आवश्यक गोष्टींची मागणी केली जाते. धन्यवाद. यानंतर मी संपूर्णपणे कशी पूजा करायची याचा व्हिडिओ शेअर करणार आहे. तुम्हाला जर करायची असेल घरातल्या घरात पूजा तर तुम्ही तो बघून करू शकता.